बीड तालुक्यातील चाकरवाडी या ठिकाणच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्रीला नेला असता त्या ठिकाणी फसवणूक झाली अशा प्रकारचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केलाय। त्यांनी आता थेट कृषी मंत्र्यांना या संदर्भातली तक्रार केली आहे। या तक्रारीमध्ये सोलापूर बाजार समितीमध्ये अनेक गैरप्रकार घडत असल्याचं देखील म्हटलंय आणि त्या संदर्भात काही मागण्या केल्यात। माझ्यासोबत कांदा उत्पादक शेतकरी वरपे आहेत। काय नेमकं तुमची फसवणूक त्या ठिकाणी झालेली आहे आणि आता तुम्ही कृषी मंत्र्यांना सुद्धा तक्रार केली आहे? सर, जो चांगल्या प्रतीचा कांदा आहे तो मी सोलापूर मार्केटला पाठवला होता। त्यांनी तो कांदा फक्त 3 रुपये 4 रुपये किलोनं विक्री केला आणि त्यांना म्हणजे आता जे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथल्या अधिकाऱ्याचा त्या व्यापाऱ्यावर कुठलाही वाच नाही। शेतकऱ्याची सर्रास तिथं फसवणूक होत आहे। संबंधित कृषी विभाग म्हणजे कृषी आपलं जे काय आहे मंत्रालय, त्यांनी थोडंसं त्या कृषी उत्पन्न बाजार समितीला थोडे आदेश देऊन संबंधित व्यापारी तिथली प्रशासन एवढं हाताळायला पाहिजे। खूप लूट चालू आहे। माझे तर 3 रुपये किलोनी कांद्याने पट्टी बनवून दिली। तुमचा इतरत्र तुम्ही कांदा विकल्याचा त्यामध्ये उल्लेख केला आहे, तो कांदा किती रुपयांनी आणि कुठे विकला? जो कांदा कर्नाटक मध्ये मी 16 रुपयांनी विकला, तोच कांदा 3 रुपयांनी सोलापूरच्या मार्केटमध्ये विकला। म्हणजे तो कांदा आणि हा कांदा एकाच वेळेला तुम्ही घेऊन? एकाच शेतातला कांदा। गाडी लोड केली, गाडी लोड करताना फक्त ओव्हरलोड झाल्यामुळे काही गोण्या शिल्लक राहिल्या, त्या गोण्या आम्ही नंतर 2 दिवसानं सोलापूर मार्केटला पाठवल्या। हा, आणि किती तफावत आली? तफावत म्हणजे बघा ना, 3 रुपये कुठं 16 रुपये कुठं। आता माझ्याकडे दोन्ही पट्टे आहेत ना। तिथं कशा पद्धतीने या कांद्याचा लिलाव केला जातो, कोणाकडे तुम्ही हा विक्री केला होता आणि काय नेमके तिथं गैरप्रकार घडतायत जो तुम्ही उल्लेख केलाय तक्रारीत? सोलापूरला जे राजू पहिलवान आहे त्यांच्याकडे आम्ही कांदा पाठवला। मी स्वतः कांद्यासोबत नव्हतो, गाडीवाल्यापाशी पाठवला। तर त्यांनी असं म्हणलं की 2-3 गोण्याचं होत असतं, असं तसं, तशा रेकॉर्डिंग पण आहेत माझ्याकडे। आणि म्हणजे चुकीच्या पद्धतीने त्यांनी ते स्वतः, कारण की तो कांदा ते देतच नाहीत कुणाला, त्यांच्याकडे व्यापारीच नसतो। ते पूर्ण कांदा स्वतः लावून घेतात आणि ते पुढच्या स्टेशनला लोड करतात। इकडं कोलकाता असेल, खाली साऊथ मधली सगळी स्टेशन असतील। सोलापूर मार्केटमध्ये 75% व्यापारी हे स्वतःच शेतकऱ्याचा कांदा लावून घेतात आणि ते पुढे पाठवतात। लिलाव होतच नाही? लिलाव म्हणजे ते फक्त बनाव आहे लिलावाचा। ते जे काय तो आपल्याला समोर दिसतात ते त्यांचीच लोक असतात। एक व्यक्ती सुद्धा पर्सनली त्यांची लोडिंग नसते, पूर्ण स्वतःची लोडिंग असते त्यांची। आता तुम्ही कृषी मंत्र्यांकडे तक्रार केली आहे, काय तुमची नेमकी मागणी आहे? या संपूर्ण गैरप्रकाराच्या संदर्भात चौकशी झाली पाहिजे, कारवाई संदर्भात काय मागणी असेल? माझी एकच मागणी आहे की माझ्यासारखे खूप शेतकऱ्यांची तिथं फसवणूक चालू आहे। कृषी मंत्र्यांना एवढंच निवेदन आहे की सोलापूर मार्केट कमिटी व सोलापूर मधल्या व्यापाऱ्यांचं थोडंसं तपासणी करा, थोडासा वाच त्याच्यावर ठेवा। अशाच प्रकारच्या अनेक उदाहरणं पण शेतकरी समोर येत नाही। धन्यवाद। आपल्यासोबत हे लखन वरपे शेतकरी होते, ज्यांची फसवणूक सोलापूर बाजारपेठेमध्ये झाल्याचं त्यांनी म्हटलंय आणि थेट कृषी मंत्र्यांना त्यांनी तक्रार केली आहे। सोलापूर बाजारपेठेमध्ये जे गैरप्रकार घडत आहेत त्या संदर्भात चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी तक्रारीमध्ये केलेली आहे। दुसऱ्या बाजूला जो ईमेल केलाय त्यामध्ये अतिशय गंभीर प्रकार त्यामध्ये नमूद केलेले आहेत आणि गैरप्रकार घडत असून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करावी अशी देखील मागणी यामध्ये या शेतकऱ्यांनी केली आहे। कॅमेरा पर्सन प्रमोद सम, अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।